की पैसे आहेत म्हणून ते उधळायचे नसतात. नाही 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 नाही, तुला तर ते कळणारच नाही. कारण पैसे उधळायला मिळावेत म्हणूनच तू सगळी जबाबदारी घेतली असेल, राईट? उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस, वाद वाढवू नकोस उगाच. मी नको ते बोलत नाहीये, मी सत्यच बोलते आणि सत्य नेहमी कडू असतं. केतकी, एवढा आवाज काय झाला ओरडायला? आई, अहो हिने माझ्या ड्रायव्हरला कामावरून काढलं. बाबांची तब्येत बघताय ना तुम्ही. अचानक धावपळ करायची वेळ आली तर काय करणार आहोत सांगा बघू. केतकी, काय ग? मी आता खाली आले बाहेर जायचंय म्हणून, तेव्हा कळलं मला काशीला कामावरून काढलं. आई, टेन्शन नको घेऊ, मी सोडते ना. नाही नाही नको, मी बंटीला फोन करते, तो सोडेल मला. तेजस, I need your help. तेजस, अद्वैत, काय रे? सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं का? बोल ना. ऍक्च्युली मला तुझी थोडी मदत हवी आहे. आता वेळ नाहीये रे माझ्याकडे. बरं बोल, काय काय हवंय, बोल ना. आपला सिंहगड रोडवरचा जो प्रोजेक्ट आहे, मला त्याची जरा इन डिटेल्ड इन्फॉर्मेशन हवी आहे. का रे? अरे का म्हणजे एकदा बजेट, ड्रॉइंग्स, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज एकदा डोळ्याखालून घालून घेतो, म्हणजे मला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ना. का क्लिअर करून घ्यायचे आहेत? का म्हणजे मी काम करतोय त्या प्रोजेक्टवर. गंमत करतोयस का? ज्या प्रोजेक्टवर मी ऑलरेडी काम करून ठेवलंय, जे ऑलमोस्ट कम्प्लीट आहे, त्यात तू अजून वेगळं काय करणार आहेस? तेजस, पण तू असं का बोलतोयस माझ्याशी? असं का बोलतो म्हणजे? अरे बापरे, तू सांग कसं बोलायचं तसं बोलतो. बरं ठीक आहे, मला सांग त्या प्रोजेक्टची बजेटिंगची फाईल कुठे आहे? हा, ते विचारायला आलंस. ती फाईल ना, मी सांगतो तुला, मला आठवत नाहीये रे. आठवत नाही? अरे पण इतके दिवस तूच काम करतोस ना त्या प्रोजेक्टवर. अरे मग ती फाईल घेऊन फिरू मी? तसं तुम्ही 10 प्रोजेक्टवर काम करतो, सगळं घेऊन फिरतो. कधी अद्वैत येतील आणि मला विचारतील, बाबा. तेजस रिलॅक्स, तू इतकं चिडतो कायस माझ्यावर? कोण चिडतंय? सिंपल आहे. फाईल कोणती हवी आहे तुला? कोणती फाईल हवी आहे? बजेटिंगची. बजेटिंगची, मग ती असणार अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये. ओके. आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीज? मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये. तेजस, मला असं वाटतं की या प्रोजेक्टवर आपण दोघांनी मिळून एकदा डिस्कस करायला हवं. अद्वैत, हे बघ, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. तुझ्या बाबांनी ना, हे बघ, किती मोठी जबाबदारी माझ्यावर दिली. मेंटेनन्सचं काम दिलंय. म्हणजे कुठे पाईपलाईन लिकेज आहे का किंवा ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित चालते ना, ते सगळं बघायला दिलंय रे माझ्याकडे. रेणुका, ती स्काय गार्डनची फाईल आण. रेणुका, तेजस, आय कॅन सी तू खरंच खूप बिझी आहेस, बट स्टील मला जेन्युइनली असं वाटतं की आपण दोघांनी मिळून हा जर प्रोजेक्ट एकदा डिस्कस केला ना, तर खरंच खूप बरं होईल. कारण हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी खरंच खूप. तुझ्या बाबांनी ती जबाबदारी तुझ्यावर दिली, बरोबर? पहिल्याच दिवशी तुला एवढे नवीन प्रोजेक्ट्स मिळाले. तर मुळात बाबांनी हे असं विल करायलाच नको. आधी पण मला एक कळत नाहीये, या सगळ्यात माझं काय चुकलंय? तेजस माझ्यावर का रागावलाय? तू त्रास करू नको घेऊ सरे. आई, कसा त्रास करू नको घेऊ? मी आतापर्यंत कधीही तेजसला सावत्र भावासारखं वागवलंय. मी त्याच्यावर सख्ख्या भावासारखा जीव लावलाही, जसा तू माझ्यावर सख्ख्या मुलासारखा जीव लावतेस. तुला माहितीये की नाही, तेजस तापट आहे. मी बोलते त्याच्याशी, पण खरं तर शेखरनी सुद्धा हे सगळं करण्याच्या आधी त्याला विश्वासात घ्यायला हवं होतं. आय कम्प्लिटली अग्री. पण या सगळ्यात तेजस माझ्यावर का राग धरून बसलाय? हा, तू खरंच नको त्रास करून घेऊस. मी बोलते.
आणि असा त्रास करून घेऊ नकोस. बोलते मी त्याच्याशी. नेत्रा, बाईसाहेब ते काय ते शेखर साहेबांकडे थोडं महत्वाचं काम आहे. काय काम होतं? शेखर साहेब शेखर साहेबांचे थोडं महत्वाचं बोलायचं होतं. पैसे हवेत का? नाही, पैसे नको आहेत. मग सुट्टी हवी आहे? सुट्टी हवी असेल तर मीच देते तुला. नाही, मग ते आजोबांची औषधं संपत आली आहेत, तर त्या संदर्भात. पण मग ते इतर कोणालाही सांगू शकतेस ना तू. तुम्ही एकदा शेखर साहेबांना सांगता का? मला त्यांच्या गेली अनेक वर्ष बाबांची औषधं मी बघतेय. यांचा काहीच संबंध नाहीये त्याच्याशी. तुम्ही फक्त त्यांना एकदा सांगता का की मला त्यांच्याशी. एकदा सांगून कळत नाही का ग? ऑफिस मधनं आलेत ते, आराम करताय. का उठसूट त्यांना डिस्टर्ब करत असतेस तू? आणि रात्री उशिरा फोनही करत जाऊ नकोस तू. हे बघ नेत्रा, आम्ही तुझ्याशी प्रेमाने वागतो याचा अर्थ असा नाही की तू आम्हाला गृहीत धरावस. विचार कर जरा आणि स्वतःची पायरी ओळखून वाग. तर मीच बोलतोय. आता तू अद्वैत समोर होता म्हणून मला बोलता नाही आलं. हा, तू काय म्हणालीस? कसले संकेत मिळतात तुला? साहेब मला सांगा, तुमच्या कुटुंबात कोणी एक लहान मुलगा आहे का? 5 ते 7 वर्ष वय असलेला? नाही का? मला एक संकेत दिसला होता ज्यामध्ये मला दिसलं की त्या लहान मुलाच्या जीवाला धोका आहे. पण कोण लहान मुलगा? मला नाही माहित कोण लहान मुलगा, पण त्याच्या जीवाला धोका आहे. कोणीतरी त्याचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या फॅमिलीत असं कोणी लहान मूल नाहीये आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा कोणाचे मूल लहान नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झाला असणार. नाही 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 साहेब, गैरसमज नाही होते. माझ्यावर विश्वास ठेवा. मित्रा, तू घाबरू नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा तुझ्यावरती विश्वास आहे. अगं पण तुला मी खरं सांगतोय, आमच्या ओळखीत जवळपास कोणाचंही लहान मूल नाहीये. पण असं कसं होईल ना? मी ज्या माणसांच्या सानिध्यात असते त्यांच्याशी निगडीतच मला संकेत दिसतात. मग असं कसं होईल? त्यात मुलाच्या जीवाला धोका आहे. मला कळतंय का, पण मी सांगतोय ना तुला, आमच्या ओळखीत कोणाचंही लहान मूल नाहीये. मग साहेब तुम्ही करा काहीतरी. मला खरंच काही कळत नाहीये. त्या मुलाचा कोणीतरी जीव घेणार आहे. आणि मला ज्या व्यक्तीचे हात दिसले ना, ती. बाबा झाला कॉल. हेलो जायसवाल जी, मैं सब पेपर वर्क कंप्लीट करके आपको वापस फोन करता हूँ. बाद में बात करेंगे हम लोग. हाँ, रखता हूँ. हॅलो साहेब. हाँ बाबा, ठीक आहे ना सगळं? ऍब्सोल्युटली फाईन. नाही, तुमचा चेहरा पडलाय म्हणून विचारलं. नाही रे, असं काही नाही. मस्त आलाय ना फोटो? साहेब, कोणाचा फोटो आहे हा? तू ओळखलं नाहीस? नाही ओळखलं. सांगा ना, कोणाचा फोटो आहे? ये इकडे. आणि आता नीट बघ आणि मला सांग, हा तन्मय, तेजस आहे का मी आहे? म्हणजे हा भूतकाळातला संकेत होता. नाही ओळखता येत आहे साहेब तुम्ही. बरं, ओके ओके, मी सांग. हा फोटो आधी आई. अरे, मी विचारायला आले होते की तू बिझी आहेस का? बिझी? नाही बिझी नाहीये, मी जस्ट आलो.
बोल ना, काय झालं? नाही नाही, अरे मला बाहेर जायचं होतं, एक अर्जंट काम होतं. बरं. मग ड्रायव्हरही नाहीये, तर म्हटलं तू येशील का म्हणून विचारायला आले होते. तसंही हल्ली तुला आईसाठी वेळ नसतो ना, म्हणून आपलं विचारलं. आता तू अशी कंप्लेंटच करणार असशील तर मग मला यावंच लागेल ना. नाही नाही, पण खरंच काम आहे का तुला? फ्री आहे मी, येतो. मग खाऊन घे, मग निघू आपण. तुला अर्जंट जायचं असेल ना तर मी आल्यावर खाईन काहीतरी. अरे पण ऑफिस बंद आत्ताच आलायस, खाऊन घे मग निघू. आई पण भूक नाहीये मला आता, मी आल्यावर खाईन. आलोच. मी पण येऊ तुमच्या बरोबर, चालेल? कशासाठी? आम्ही दोघं जाऊन येतो, तू थांब इथेच. अगं केतकीच्या स्वयंपाकावर भरोसा नाहीये माझा. तू मदत कर तिला, आम्ही येतोच तोपर्यंत. पण तसंही स्वयंपाक करून झालाय आणि माझी पण काही फार कामं शिल्लक नाहीये. येऊ मी? काय प्रॉब्लेम आहे? अगं आई, तिला वाटत असेल मी स्वतःची काळजी घेणार, हो ना? थांब इथेच, येतो पटकन जाऊ. बाय बॉडीगार्ड. माझ्या मागे लागून लागून इथे घेऊन यायला लावायचंच मला, आठवतंय? नाही पण खरंच खूप छान वाटलं. असं यायला हवं अधून मधून इथे आपण. सेकंड आहे. ठरलंय. इथून पुढे तू जेव्हा जेव्हा म्हणशील तेव्हा तेव्हा आपण इथेच यायचं. प्रॉमिस. थँक्यू. थँक्यू. सिरियसली? खरंच. अरे एकतर तुझ्यामुळे माझं काम झालं आणि तुझ्यामुळे माझ्या बाळाबरोबर जास्त वेळ घालवता. तुला थँक्यू म्हणायचंय तर ते केतकी काकूला म्हण, कारण तिने तुझ्या ड्रायव्हरला काढलं म्हणून तू माझ्या बरोबर आज बाहेर आलीस. माझं काही चुकतंय का रे आधी? म्हणजे मी कुठे कमी पडतेय का? आई नाही म्हणजे बघ ना, मी केतकीला घराच्या चाव्या दिल्या, घराची सगळी जबाबदारी दिली, ती तिच्या परीने सगळं करतेय व्यवस्थित. पण तरी मला असं वाटतं की मी कुठेतरी कमी पडतेय. आई पण असं का वाटतंय तुला? म्हणजे बघ ना, आता आपल्या घरात जे काही घडलं किंवा घडतंय त्यावरून असं वाटतंय की आपल्या सोन्यासारख्या घराला ना कोणाची तरी दृष्ट लागते. आई आधी कसं प्रसन्न वातावरण असायचं आपल्या घरी. म्हणजे मला असं वाटतं की पूर्वीसारखंच आहे अजून सगळं. नाही रे, नाही, सगळं वातावरण असं बिघडल्यासारखं झालंय. आई एक्झॅक्टली काय म्हणायचंय तुला? तू नक्की बरा आहेस? आई आय एम ऍब्सोल्युटली फाईन. पण तू असं मध्येच का विचारतीयस मला? नेत्रा रे, ती नर्स आहे ना, म्हणजे तिच्या बाबतीत मला काही प्रॉब्लेम नाहीये, चांगली मुलगी आहे ती. पण एक नर्स घरात असल्यामुळे सतत असं वाटत राहतं की काहीतरी बिघडलंय या घरामध्ये. आई अगं पण ती केतकी काकूला किती मदत करते घरातल्या कामात. पण शिवाय ती आजोबांची पण काळजी घेते ना. तेच मला म्हणायचं आधी. आता इतकी वर्ष बाबांची काळजी मी घेत होते ना, व्यवस्थित घेत होते. तूही आता बरा झालायस, मग खरंच गरज आहे का एक नर्स आपल्या घरात असण्याची? नाही, मला वाटतं उलट ती आहे म्हणून तुला खूप आराम मिळतोय. आता उरली रुपाली. तुझा रुपालीवर संशय आहे? नाही, अगर रुपालीने या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, या नात्यासाठी आणि विशेष करून अद्वैतसाठी जे काही केलंय ना, असा संशय घेऊन ते सगळं मातीमोल ठरेल ग. रुपाली आई आहे अद्वैतची, आणि एक आईपासून आपल्या मुलाला धोका कसा असेल? अगं जे मी अगदी ममताने त्याच्यासाठी केलं नाही ना, तेवढं केलंय अद्वैतसाठी रुपालीने. तो तिकडे होता दूर लंडनला. तिकडे कधी त्याला बरं वाटलं नाही ना,
तर इथे रुपाली रात्र रात्रभर जागायची, झोपायची नाही. एक दिवस त्याच्याशी बोलली नाही तर तिचा जीव वर खाली व्हायचा. हे सगळं असं असताना रुपालीवरती संशय घेणं चुकीचं आहे का नेत्रा? रुपाली विषयी तुझ्या मनात जो गैरसमज आहे ना, तो ती मनातून काढून टाक. रुपाली नाही. तू आणि काळजी करू नकोस. शांत हो, तू शांत हो, रिलॅक्स. रुपाली नाही. रुपाली नाही. आम्ही सगळे व्यवस्थित आहोत बाळा. तुझी चौकशी करण्यासाठीच फोन केला होता. मी बरी आबा. बाळा, आज तुझी खूप आठवण येत होती बघ. सकाळी देवी आईच्या देवळामध्ये भजन होतं. तुझ्या गाण्याची खूप आठवण आली ग. मला पण तुमची खूप आठवण येते. नेत्रा, बाळा रडतेस तू? काय झालंय बाळा, सांग ना मला, काय झालंय? आबा काहीच कळत नाही. मी ज्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करते ती उत्तरच सापडत नाहीत. सगळंच अर्धवट आहे, सगळंच अपूर्ण आहे. मला ना असं हतबल झाल्यासारखं होतंय. सगळं काही स्पष्ट असतं बाळा. देवी आईच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी प्रयोजन असतंच. आता प्रश्न आहे तो उत्तर असणारच. विचलित न होता तू त्या प्रश्नांची उत्तरं शोध बाळा. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ना. बरं आता शांतपणे झोप. हा हो बाबा. ठेवू का फोन? हो. झोप शांतपणे. नेत्राला इथे ठेवून घेण्याचा माझा निर्णय योग्य ठरला. आज बाबा बोलले. अगं मी स्वतः ऐकलं ना, बाबा बोलले. त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. असे अचानक कसे बोलले? नाही म्हणजे काय काय बोलले काय? अगं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं होतं की नेत्राला पाहून तर बाबा रिॲक्ट करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. आणि तसंच घडलं. नेत्राला पाहून बाबा तिच्याशी बोलायला गेले. तिला बाहेर जा म्हणाले. अगदी स्पष्टपणे म्हणाले बाहेर जा. आणखी काय काय बोलले? नाही पण ते बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण रुपाली मला खात्री आहे नेत्रामुळे बाबा पुन्हा एकदा व्यवस्थित बोलायला लागतील. शेखर, खरंच खूप आनंदाची बातमी आहे ही. मी देवासमोर साखर ठेवते आणि आईंना फोन करून कळवते की असं असं झालंय. मीही डॉक्टरांशी बोलतो. विचारतो पुढची ट्रीटमेंट काय करायची आहे. त्यांनाही कळवायला हवं ना. आलोच मी. व्हिडिओ कॉल इन नेक्स्ट 2 minutes. आता नको यार, झोप आलीये. तर माझा फोन पण डब्बा झालाय. मी दिसणारही नाही त्यात. हे हाय तन्मय. अरे ऍक्च्युली काय झालं माहितीये का? ऍक्च्युली ना माझा फोन पडला रे. तो फ्रंट कॅमेरा असतो ना आपला, तो फुटला. म्हणजे मी रिपेअर करायला गेले होते पण ते म्हणाले की रिपेअरलाच एवढा खर्च होईल, त्यापेक्षा त्यात नवीन फोन येईल. म्हणून मग आता नवीन फोन साठी माझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा मी नवीन फोन घेईन. मग त्यानंतरच मला काय तो व्हिडिओ कॉल जमेल बाबा. अरे हे बघ हेमा,
आय नो तुला हे आवडणार नाहीये आणि तू मला नाही म्हणणार आहेस, पण तू मला लवकरात लवकर भेट ना. आय विल गिफ्ट यू. मी तुला मोबाईल गिफ्ट करतो. अरे तू वेडायस का? तू कशाला फोन गिफ्ट करतोय? नको नको, काही गरज नाही. हे बघ हेमा, तू माझी फ्रेंड आहेस आणि मी माझ्या फ्रेंडला हक्काने मोबाईल फोन गिफ्ट करणार म्हणजे करणार. अँड दॅट्स फायनल. बाबा, तुम्ही स्वतः चालत आलात? हो बाईसाहेब, आजोबांना आता चालताही येत आहे आणि बोलताही येत आहे. तुला आनंद नाही झाला मला असं बघून? खूप आनंद झालाय मला बाबा, खरंच. म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे. बाईसाहेब, शब्द नाही आहेत की तुमचं सत्य सगळ्यांसमोर येईल या भीतीने काही सुचत नाही काय बोलावं ते. काय बोलतेस तू? काय म्हणाली आई? शब्द नाहीत म्हणजे स्पीचलेस आहे ती. ऐका ना, पुरे झालं आता. बाईसाहेब, तुम्ही सगळ्यांना सगळं सांगणार आहात की मी बोलू? काय काय सांगायचंय? कशाबद्दल बोलतेस तू? शेखर, काय बोलते ही? आणि बाबा, तुम्ही चला, आता औषध घ्यायची वेळ झाली आहे तुमची. चला. एक मिनिट, बाबा कुठेही जाणार नाही. केतकी, नाही बाईसाहेब, आता आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आजोबांनी मला सगळं सांगितलंय. कोणापासून धोका आहे? अरे सांग ना. इतक्या सहजासहजी नाही जाऊ देणार आहे मी तुम्हाला. आज तुमचं खरं रूप मी आज या सगळ्यांसमोर आणणार आहे. मित्र, हा सगळा काय प्रकार आहे? साहेब, तुम्हाला असं वाटतंय ना की या बाईने तुमचं घर सावरलं, पण या बाईने तुमचं घर सावरलं नाहीये. तुमच्या घराची वाताहत केली आहे.
आजोबांना बरं नव्हतं, त्यांची काळजी घ्यायला म्हणून तुम्ही यांना इथे घेऊन आलात. पण तरीही आजपर्यंत आजोबा अंथरुणाला का खेळून होते? त्यांना चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. कशामुळे? या बाईमुळे. या बाईने आतापर्यंत आजोबांना फक्त चुकीची औषधं दिली आहेत. चुकीची औषधं? हो, चुकीची औषधं. कारण आजोबांना या बाईचं खरं रूप कळलं होतं. आजोबा काहीतरी बोलतील, सगळ्यांना सांगतील, या भीतीने या बाईने आजपर्यंत यांना चुकीची औषधं दिली आणि त्यांची ही अवस्था करून ठेवली आहे. साहेब, तुमचं खूप प्रेम आहे ना यांच्यावर? काय झालं? तू स्वप्न पाहिलंस का? तू बरी आहेस ना? थांब, मी तुला पाणी देतो. हे घे, पाणी पी. मला कळत नाहीये, तू असं कुठलं स्वप्न पाहिलंस ज्यात तुला मी मारतोय आणि कशा करता? नाही, स्वप्नच होतं शेखर. तुम्ही झोपा. नाही, आधी तू झोप. मी पाणी घेऊन येते, झोपा तुम्ही. थांब, मी पाणी आणतो. नाही नको, झोपा. हो, मी आले पाणी घेऊन. नक्की? हो, मी आले. खाली असतील ना? मला सांग, तुझ्या बाळावर तुझं लक्ष आहे ना नीट? ऑफकोर्स. काय केलं त्याने आता? ती नेत्रा नक्की कोण आहे? तुम्हाला स्पष्ट सांगशील का काय झालंय? तू मला स्पष्ट सांगशील का त्या अद्वैत आणि नेत्राचं काय चाललंय ते? त्यांचं काही आहे का? त्यांच्यामध्ये सुरू आहे का अफेअर वगैरे? वेडा आहेस का? आधी काही प्रेमात बिमात पडणार नाही अशा मुलीच्या. साधी नर्स आहे ती. विसरू नकोस आई, प्रेम भल्या भल्यांना वेड करून सोडतो. तू स्वप्नात तरी विचार केला होता की मिस्टर राजाध्यक्ष तुझ्या प्रेमात पडतील? असं, पण मला काहीतरी गडबड वाटते. अगं, ती नेत्रा त्याची गर्लफ्रेंड आहे बहुतेक, आणि त्यांना नुसतं नाटक करतायत. हे नर्स वगैरे काही नाहीये. रात्री गेलो होतो किचन मध्ये, तर 1 वाजता हसत खिदळत आईस्क्रीम खात होते ते. रात्री 1 वाजता. काय? रात्री 3 वाजता ती बाबांच्या खोलीत होती. ही नेत्रा काय रात्रभर घरभर फिरत असते की काय? झोपते की नाही ती? तिचं जाऊ दे, पण तिने तुझी झोप उडवायच्या आधी काहीतरी पाऊल उचल. मला मोठी गडबड वाटते. आई, ये वाट बघतोय. काही बडबड. अद्वैत भाईजी, तुमचा हात दाखवा. माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाहीये. असं हात दाखवून कोण कसं सांगू शकतं माणूस कसा आहे ते? दाखवा ना प्लीज. बरं, ठीक आहे, बघ. परफेक्ट. काय लिहिलंय काय? असा हात हसलेली व्यक्ती फॅमिलीशी खूप अटॅच असतं. एकदम बरोबर लिहिलंय मग या पुस्तकात. हो ना. पप्पाजी, तुमचा हात दाखवा. माझा? उजवाडा कुठला? कोई पण. सीधा हात, शांत स्वभाव, कमी बोलणं, एकदम परफेक्शनिस्ट. एवढंच लिहिलंय. काकुमा, तुमचा हात दाखवा. माझा? नको ग. का नको? आत्ता माझ्यावर हसत होतीस ना. बघ हात बघ तू. दाखवा ना. बघ, ही माणूस सगळं स्वतःच खरं करतं. त्याला खूप राग असतो. हा, करेक्ट आहे, परफेक्ट आहे. पुस्तक इतकं मस्त आहे ते. आई, तमारी वारी, तुमचा हात दाखवा.
वयाप्रमाणे हातात थोडे बदल होतील, पण हातांची ठेवण नाही बदलणार. हे तेच हात आहेत का जे मला संकेतात दिसले होते? सगळ्यांना ऐका हा. असा हात असलेली व्यक्ती खूप डेंजर आहे. त्याच्या होठावरून एक असतं आणि मनात दुसरं. ही माणूस कधीही काहीही करू शकतं. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. एवढं नक्की बुक मध्ये बोलो. अरे ठीक आहे, म्हणजे मी आहे का अशी? नाही ना. मग मला तर असं वाटतं ना फाल्गुनी, की नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. नाही, करेक्ट आहे तुझं. मला पण असंच वाटतं. बस बस खाऊन घे. झाला ना चहा देऊन? बस बस ब्रेकफास्ट करायला बस. नेत्रा, अगं आमच्या बेडरूम मध्ये ना जरा आवरायला झालंय. खूप पसारा झालाय, कचरा पण काढायला हवाय. काढशील का जरा प्लीज खायच्या आधी? हो. रुपाली, ही कामं तिला का सांगतेस? तुम्हीच म्हणाला होतात ना की तिला कामं सांगितली तरी चालतील म्हणून. हो, पण मला ती आपल्या घरातलीच वाटते. आणि घरातल्या माणसानं कामं सांगायला काय हरकत आहे? म्हणजे असं मला तरी वाटतं. चुकतंय का माझं? म्हणजे चुकत असेल तर सांगा तसं स्पष्टपणे. आई, रिलॅक्स. नाही नाही, पण अरे इट्स ओके. रुपाली, पुरे हा विषय खायला लाग. चला तुम्ही पण. उद्यापासून सुमन सुट्टीवर आहे. हो, कळलं मला. सुमन सुट्टीवर जात नाहीये. सुमनला सुट्टीवर घालवलंय. आणि हे सगळं का चाललंय हे न कळण्या इतपत मी मूर्ख नाहीये. म्हणजे काही गोष्टी बोलायच्या नसतात, फक्त समजून घ्यायच्या असतात. या घरात माझ्याशिवाय जास्त चांगलं त्या रुपालीला अजून कोण ओळखणार? ती या घरात जेव्हा नर्स बनून आली ना, त्याच वेळी तेव्हाच तिला ओळखलं होतं मी. काकू, रुपाली बाईसाहेब आधी कुठे काम करायच्या? माहित नाही. नाही, म्हणजे त्या नर्स होत्या ना, म्हणजे आधी कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये नक्कीच काम करत असतील. असेल ग, पण आपण तिच्याविषयी का बोलतोय? आणि इथे त्या कोणाच्या ओळखीने आल्या होत्या? परत तेच, मी आताच सांगितलंय ना की तिचा विषय नकोय म्हणून. अगं मला रिलॅक्स वाटावं म्हणून मी हे करते आणि तू परत तिचा विषय काढून माझा मूड स्पॉइल करतेस. नाही नाही, मला फक्त विचारायचं होतं की त्या आधी कुठे काम करायच्या, म्हणजे कुठल्या हॉस्पिटलमध्ये, आणि इथे त्या कोणाच्या ओळखीने आल्यात का? आज अचानक तिच्याविषयी इतके प्रश्न का पडतायत तुला?